विद्यार्थी मित्र, मागच्या तासाला आपण द टू फ्रेंड्स अँड द बियर हा पाठ बघितला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला आठवण करून देतो फक्त काय काय झालं होतं. देअर वॉज अ टू क्लोज फ्रेंड went in the forest and they looked a bear, B-E-A-R, bear म्हणजे अस्वल. अस्वलाला बघतात आणि काय काय घडलेले तुम्हाला आठवलं असेल की एक जण खाली झोपतो, नंतर काय ते बघत आठवलं असेल तुम्हाला. पुढे आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. आता टाउन म्हणजे शहर, टाउन म्हणजे शहर, कंट्री म्हणजे खेडे. शहरातला उंदीर आणि खेड्यातला उंदीर याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती की शहरातला उंदीर कसा वागतो, कसा राहतो आणि खेड्यातला उंदीर कसा राहतो. शहरात गेल्यानंतर तो काय काय बघतो याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती. आता आज आपण बघतो आहोत पेज नंबर 41. पेज नंबर 41 आणि याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. जर 41 पेज नंबर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यावर असं म्हटलं आहे, वी हॅव लर्न्ड, आपण शिकलेलो आहोत. काय? इन द स्टँडर्ड 6, 6वीला काय शिकलो आहोत? ॲक्शन वर्ड्स have different forms to show the time at which action happens. आपण ॲक्शन वर्ड शिकलेलो आहोत आणि आपल्याला ॲक्शन वर्ड हे शिकवतात की कोणत्या काळामध्ये कोणती कृती झालेली आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक चार्ट पाठवलेला आहे. ॲक्शन वर्बचा चार्ट पाठवलेला आहे. तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यामधून टू लाईक किंवा टूने सुरू होणारे शब्द आणि नंतर भूतकाळी शब्द, ह्या दोन्ही शब्दापासून तुम्हाला एक वाक्य बनवायचे आहे आणि ते वाक्य लिहून मला पाठवायचं आहे. बघा, we looked that there are three tenses. First is past tense, second is present tense and third one is future tense. past tense वाक्य आहे, I lived in a hall. Present tense वाक्य आहे, I lives in a hall. Future tense वाक्य आहे, he will live in a hall. तो राहील. तो हॉल म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, तो एका मोठ्या हॉलमध्ये राहील. आता you also know that the past tense forms usually have an past participle ed or ied at the end. आपण भूतकाळाचं वाक्य लिहिताना मी तुम्हाला क्रियापदात पाठवलेले आहेत, ते तुम्ही बघायचे आहेत.
ते क्रियापदाचे दोन्ही रूपं तुम्हाला पाठवलेली आहेत, बघायची आहेत. आपल्याला ज्यावेळेस भूतकाळाचं वाक्य लिहायचं असेल, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. ही विल लिव्ह इन अ हॉल. ही विल लिव्ह इन अ हॉल, बरोबर आहे. हेच वाक्य भूतकाळात कसं होईल? ही लिव्ड इन अ हॉल. ही लिव्ड इन अ हॉल, भूतकाळाचं वाक्य असं होईल. आणि वर्तमानकाळाचं वाक्य होईल ही लिव्ज. आता याची ही तृतीय पुरुषी एकवचनी आहे, म्हणून क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. जसं ही लिव्ज इन अ हॉल, तसं भूतकाळात होत नाही. काय म्हटलं तिथं? ही लिव्ड इन अ हॉल, लक्षात ठेवायचं आहे. आणि मी तुम्हाला जे शब्द पाठवलेला आहे, ह्या शब्दापासून वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर पेज नंबर 41वर बघितलं तर तुम्हाला वाक्य कशी बनवायची हे तिथे दिलेलं आहे. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स, तिन्ही वाक्यांचे, तिन्ही काळाचे वाक्य तिथं दिलेले आहे. तुम्हाला फक्त वाक्य बनवायचे आहे. आता आपण वाक्य बघितलं. प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे ही लिव्ज इन अ हॉल. आता लिव्ह, LIVE, लिव्ह म्हणजे राहणे. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय होईल? लिव्ज. फ्युचर टेन्स म्हणजे काय होईल? विल लिव्ज. अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही प्रकारच्या काळामध्ये वाक्य बनवता आले पाहिजे. आपण त्यासाठी एक क्रियापद घेऊ. मी जे क्रियापद तुम्हाला पाठवलेले आहे त्याच्यामध्ये पहिलं क्रियापद आहे लाईक. काय क्रियापद आहे? लाईक. ह्या लाईकवरून आपण तिन्ही वाक्यामध्ये तिन्ही काळामध्ये वाक्य बनवण्याचा प्रयत्न करूया, बरोबर आहे. ही लाईक्स, ही लाईक्स an apple. He likes an apple. He will like an apple. Future tense. Past tense काय होईल? He liked, LIKED, he liked an apple. He liked an apple. अशाच प्रकारचे आणखी वाक्य बनवून दाखवतो तुम्हाला. फ्युचर टेन्स म्हणजे काय होईल? बाईट. अ कॅट बाईट. अ कॅट बाईट टू अ माउस. अ कॅट बाईट टू अ माउस. प्रेझेंट टेन्सचं वाक्य काय होईल? कॅट बाईट्स, BITES. कॅट बाईट्स अ माउस. पास्ट टेन्समध्ये काय होईल? अ कॅट बीट
अ कॅट बीट अ माऊस. अ कॅट बीट अ माऊस. अशा प्रकारे तीनही काळाचे वाक्य तुम्हाला बनवून दाखवलेले आहे. हेच वाक्य तुम्हाला तीनही काळामध्ये तुम्हाला चार्ट दिलेला आहे. तो एक वाक्य लिहून एक वाक्य तीनही काळामध्ये लिहून मला पाठवायचे आहे, की जेणेकरून ते बरोबर आहे की नाही मी तुम्हाला सांगेल. आणि जर बरोबर असले तर तुम्ही ते पुन्हा लिहायचे आहे, की जेणेकरून तुमचा भाषेचा किंवा ग्रामरचा सराव चांगल्यात होईल. कारण मुलांना ग्रामर समजणं फार महत्त्वाचं आहे. आता पुढं एक चार्ट दिलेला आहे पेज नंबर 41वर. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. याच्याबद्दल जर माहीत नसेल तर लिहून घ्या वाटल्यास तर. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता जर तुम्ही तो चार्ट जर बघितला तर पास्ट टेन्समध्ये मूळ क्रियापद काय आहे? गो. मूळ क्रियापद आहे गो. त्या गोचं भूतकाळ काय होईल? वेंट. गो, वेंट, गॉन असे 3 रूप आहे. परंतु आपल्याला गॉन याच्याबद्दल जास्त माहिती घ्यायची नाही. फक्त आपण गो, वेंट याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स बघूया आपण. ही गोज टू मुंबई. ही गोज, बघा, ही गोज टू मुंबई. ही गोज टू मुंबई. तो मुंबईला जातो. म्हणजे हे त्याचं डेली रूटीन आहे. दररोज ही ती क्रिया त्याच्याकडून घडते आहे. म्हणून काय म्हटलंय? ही गोज टू मुंबई. तो मुंबईला जातो. आता लगेच जातोय का? काल गेला होता का? परवा गेला होता का? नाही. तो जातो. म्हणजे तो दररोजची ही जे क्रिया करतो आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. ही गोज टू मुंबई. ही वेंट टू मुंबई. ही वेंट टू. आता गोचा भूतकाळ वेंट. ही वेंट टू मुंबई. आणि फ्युचर टेन्सचं काय होईल? ही विल गो टू मुंबई. तो मुंबईला जाईल. तो मुंबईला जाईल. ह्या प्रकारे आपण तिन्ही काळाचा वापर कसा होईल याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. मी तुम्हाला चार्ट पण पाठवलेला आहे. तुम्ही तो चार्ट बघायचा आहे आणि त्याच्यावरून प्रत्येक क्रियापदापासून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे. त्याच्यामध्ये टू लावलेले क्रियापद आहे. तुम्हाला वाक्य बनवताना तो टू लावायची गरज नाही. उदाहरणार्थ शेवटचं क्रियापद वाचतोय मी. टू होल्ड. टू होल्ड म्हणजे धरणे. ही होल्ड हिज हँड. त्याने त्याचा हात धरला. किंवा तुम्ही असं म्हणू शकता भूतकाळातला ही हेल्ड.
ही हेल्ड हिज हँड, त्याने त्याचा हात धरला. बरोबर आहे. अशा प्रकारची वाक्य तुम्ही लिहून पाठवायची आहे आणि ती वाक्य लिहून लगेच पाठवायची आहे. उद्या पाठवले तरी चालेल. आपण घेऊया निरोप. नमस्कार.